ओके. सो वन्स अगेन व्हेरी वार्म वेलकम. तर या ठिकाणी कालच्या लेक्चरमध्ये सर्वांना माहित आहे आपण काय काय डिस्कस केलंय. काय काय डिस्कस केलंय रे? आयसोथर्मल प्रोसेस काय असते, त्याच्यानंतर वर्क डन अँड हीट ट्रान्सफर्ड इन द आयसोथर्मल प्रोसेस. त्याच्यानंतर आयसोबॅरिक प्रोसेस काय असते, त्याच्यानंतर हीट ट्रान्सफर्ड इन द आयसोबॅरिक प्रोसेस. एन इक्वल्स टू क्यू इक्वल्स टू NCP डेल्टा टी. तर हा फॉर्म्युला आपण डिस्कस केलेला आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला आयसोकोरिक प्रोसेस काय असतं आणि आयसोकोरिक प्रोसेस मध्ये हीट ट्रान्सफर्ड किती असते हे आपल्याला डिस्कस करायचं आहे. ओके, तर सर्वांनी क्वेश्चन लिहा या ठिकाणी. राईट डाऊन द क्वेश्चन. राईट डाऊन द क्वेश्चन. व्हॉट इज आयसोकोरिक प्रोसेस? व्हॉट इज आयसोकोरिक प्रोसेस? What is isochoric process? Question mark. Obtain the expression for heat transferred in isochoric process. Okay, तर आयसोकोरिक प्रोसेस काय असतं, त्याच्यानंतर आयसोकोरिक प्रोसेस मध्ये हीट ट्रान्सफर कशी होते आणि किती होते याचा आपल्याला फॉर्म्युला पण ऑब्टेन करायचा आहे. आणि या क्वेश्चनला पण IMP मार्क करा. हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन 3 मार्काला विचारला जाण्याची दाट शक्यता आहे. ओके, म्हणजे जशी पावसाची शक्यता असते तशी पण परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारले जाण्याची दाट शक्यता असते. ओके, सो याला काय करा, IMP मार्क करा. दिस इज ऑल्सो द IMP. आणि किती मार्काचा क्वेश्चन आहे हा? 3 मार्काचा क्वेश्चन आहे. ओके, तर सर्वात पहिले आपण डेफिनेशन बघूया आयसोकोरिक प्रोसेसची. आता बघा या ठिकाणी तुम्ही केमिस्ट्रीमध्ये पण स्टडी करणार आहोत. ओके, तर डेफिनेशन काय आहे बघा. जर समजा थर्मोडायनामिक प्रोसेस असेल, एखादी थर्मोडायनामिक प्रोसेस आपण कॉन्स्टंट व्हॉल्यूमला कॅरी आउट केली किंवा घडून आणली तर अशा प्रोसेसला काय म्हणायचं? आयसोकोरिक प्रोसेस म्हणायचं. ओके, सो कन्वर्ट दिस डेफिनेशन इनटू द इंग्लिश. काय येईल? द थर्मोडायनामिक प्रोसेस विच इज कॅरीड आउट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज कॉल्ड एज द आयसोकोरिक प्रोसेस. मला वाटतंय पहिल्यांदा मी थोडं वेगळं सांगितलंय. यस, वेगळं सांगितलंय का सेम सांगितलं होतं? डेफिनेशन ऑफ द आयसोकोरिक प्रोसेस समजली? सुबोध समजली? Yes, sir. यस, व्हेरी गुड. ओके, काही नाही, डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड आहे. आयसोबॅरिक म्हणजे काय? प्रेशर कॉन्स्टंट. आयसोथर्मल म्हणजे काय? टेम्परेचर कॉन्स्टंट. ओके, आणि आयसोकोरिक म्हणजे काय? व्हॉल्यूम कॉन्स्टंट. ओके, सो राईट डाऊन द डेफिनेशन. द थर्मोडायनामिक प्रोसेस विच इज कॅरीड आउट अरे यार ये अक्षर ऐसा कैसा है? एक मिनट. The thermodynamic process which is carried out, write down माझ्यासोबत लिहून घ्या, which is carried out at constant volume is called, त्याला काय म्हणायचं? is called as the आयसोकोरिक प्रोसेस. ओके, is called as the आयसोकोरिक प्रोसेस. लक्षामध्ये याला म्हणायचं आयसोकोरिक प्रोसेस. यस, आय होप सर्वांना समजलं असेल डेफिनेशन. त्याच्यानंतर याची आपल्याला तुम्हाला पीव्ही डायग्राम ड्रॉ करायची आहे. तर डेफिनेशन सर्वांनी लिहून घ्या व्यवस्थित. यस, आणि काही जरी डाऊट असेल तर लाईव्ह मध्ये विचारत चला. ओके, चला ठीक आहे. व्हेरी नाईस. आता त्याच्यानंतर आपल्याला बघायचंय पीव्ही डायग्राम ऑफ द आयसोकोरिक प्रोसेस. तर आयसोकोरिक प्रोसेसची पीव्ही डायग्राम काय असते? सो ड्रॉ द पीव्ही डायग्राम ऑफ द आयसोकोरिक प्रोसेस. कधी कधी समजा आयसोकोरिक प्रोसेसची पीव्ही डायग्राम पण विचारली जाऊ शकते. यस, म्हणजे क्वेश्चन 2 सब क्वेश्चन म्हणजे विचारला जाऊ शकतो. ड्रॉ द पीव्ही डायग्राम ऑफ द फॉलोविंग थर्मोडायनामिक प्रोसेस. 3 मार्काचा क्वेश्चन. त्याच्यामध्ये तुम्हाला आयसोथर्मलचे विचारतील आणि त्याच्यानंतर
येस, अडियाबेटिकचे विचारू शकतात किंवा आयसोकोरिकचे विचारू शकतात, म्हणजे 3 मार्कासाठी. कधी कधी 3 पीव्ही डायग्राम 3 मार्कासाठी विचारलं जाऊ शकतात. ओके, तर तुम्हाला ड्रॉ करायच्या. तर एकदम सोपे आहेत बघा. या ठिकाणी पीव्ही डायग्राम ड्रॉ करतो मी. कशाची आपल्याला ड्रॉ करायची आहे? आयसोकोरिक प्रोसेसची पीव्ही डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायची आहे. तर व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, तर हा जो ग्राफ आहे तो कोणत्या ऍक्सिसला पॅरलल आहे? व्हॉल्यूम या ठिकाणी काय आहे? कॉन्स्टंट आहे. तर हा जो ग्राफ आहे कोणत्या ऍक्सिसला पॅरलल येईल? यस, विचार करा. नाही झालं तर काही हरकत नाही, मी तुम्हाला सांगेल शेवटी. वाय ऍक्सिस ला पी पी एक्स एक्सिस ला नाही वाय 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 करेक्ट करेक्ट. यस, सुबोध करेक्ट, इंगळे करेक्ट. यस, आदित्य व्हेरी गुड. यस, ठीक आहे. इंगळे थोडं या ठिकाणी कन्फ्युजन झालं, तुला म्हणायचं होतं वाय ऍक्सिसला, पण ठीक आहे. ओके, मला कळलं. तर या ठिकाणी म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर म्हणजे तुमचा जो ग्राफ आहे तो वाय ऍक्सिसला म्हणजे प्रेशरला काय येणार आहे? पॅरलल येणार आहे, कारण की व्हॉल्यूम एकाच जागेवर आहे. आता तुम्हाला काय करायचं? या ठिकाणी सरळ रेष मोडायची आहे लक्षामध्ये. तर सिस्टीम स्टार्टिंगला समजा कंडिशन ए ला असेल, म्हणजे सिस्टीमची कंडिशन ए इथं असेल आणि सिस्टीमची स्टेट बी या ठिकाणी असेल. ओके, तर या ठिकाणी इनिशियल प्रेशर कुठं असेल रे? इनिशियल प्रेशर पी आय आणि फायनल प्रेशर पी एफ. त्याच्यानंतर या ठिकाणी इनिशियल व्हॉल्यूम पी आय आणि फायनल व्हॉल्यूम पद काय आहे? तेवढंच आहे. दॅट इज द या ठिकाणी काय आहे? व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. सो दिस इज द पीव्ही डायग्राम ऑफ द आयसोकोरिक प्रोसेस. आणि तुम्हाला माहित आहे वर्क डन काय असतं? एरिया अंडर द कर्व. म्हणजे या कर्वच्या अंडर जेवढा एरिया येतोय त्याला तुम्ही म्हणता वर्क डन. मग मला सांगा, या कर्वच्या अंडर कोणता एरिया येतोय का? नाहीये. म्हणजे या ठिकाणी आयसोकोरिक प्रोसेस मध्ये वर्क डन 0 असतं असं तुम्ही म्हणू शकता, कारण की या कर्वच्या अंडर कोणता एरियाच येत नाहीये, एरिया 0 येते. बरोबर आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो? याला वर्क डन 0 असतं आयसोकोरिक प्रोसेस मध्ये. ओके, तर मला सांगा या ठिकाणी व्हॉल्यूम काय आहे? व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. हा सर, कारण की डेफिनेशन मध्ये त्यांनी सांगितले व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे आणि अशाच प्रोसेसला आपण आयसोकोरिक प्रोसेस म्हणतोय. बरोबर आहे. तर व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर या ठिकाणी मला सांगा डेल्टा व्ही म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम काय येणार आहे? 0 येणार आहे. ऑफकोर्स 0 येणार आहे. आणि मग मला सांगा डब्ल्यू इक्वल्स टू काय असतं? पी इंटू डीव्ही असतं. मग डीव्ही जर 0 असेल तर या ठिकाणी काय येणार आहे? प्रेशर इंटू 0 म्हणजे वर्क डन काय येणार आहे? 0 येणार आहे. आता याच्यामध्ये कुणाला काही डाऊट आहे का इथपर्यंतच्या पार्ट मध्ये? नो सर. यस, व्हेरी गुड. तर आता आपल्याला काय करायचं आहे? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स अप्लाय करायचं आहे. ओके, मी तुम्हाला सांगितलं वर्क डन 0 का असतं. वर्क डनची आपली एक डेफिनेशन आहे. वर्क डन इक्वल्स टू काय असतं? पी इंटू डीव्ही असतं. बरोबर आहे. वर्क डनची आपली डेफिनेशन काय? वर्क डन इक्वल्स टू पी इंटू डीव्ही असतं, किंवा एरिया अंडर द कर्व. मॅथमॅटिकल भाषेमध्ये सांगायचं गेलं वर्क डन तर एरिया अंडर द कर्व असतं. या ठिकाणी एरिया असतो का? या ठिकाणी नसतोय. त्याच्यामुळे या ठिकाणी वर्क डन 0. आणि जर समजा फिजिक्सच्या भाषेमध्ये सांगायचं गेलं तर या ठिकाणी चेंज इन व्हॉल्यूम 0 असल्यामुळे वर्क डन काय असतं? 0 असतं. दॅट इज द डब्ल्यू काय असते? या ठिकाणी 0 असतं. ओके, तर आता फ्रॉम द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स बघा. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आपल्याला काय सांगतो? हा, काय सांगतो रे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स? तर या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय फ्रॉम दी first law of thermodynamics. From the first law of thermodynamics. ओके, फ्रॉम द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आता बघा, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स सर्वांना माहित आहे. यस, काय आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स? आता काही सांगायची गरज नाही, सर्वांना माहित आहे. द चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम इज इक्वल टू काय सांगितलं होतं मी? यस, काय सांगितलं होतं? द चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम इज इक्वल टू द डिफरन्स बिटवीन द हीट सप्लाय टू द सिस्टीम अँड द वर्क डन बाय द सिस्टीम. ओके, डेल्टा यू इक्वल्स टू क्यू मायनस डब्ल्यू. हा सर, सांगितलं होतं, सर्वांना माहित आहे. पण या ठिकाणी डब्ल्यू ची व्हॅल्यू काय आहे? बट in isocoric process, ओके, आयसोकोरिक प्रोसेस मध्ये काय असतं? डब्ल्यू 0 असतं. मग त्याच्यामुळे मी असं म्हणू शकतो का डेल्टा यू इक्वल्स टू काय असतं? क्यू असतं. याला मी असं म्हणू शकतो डेल्टा यू इक्वल्स टू क्यू असतं, कारण की या ठिकाणी डब्ल्यू 0 आहे. मान्य आहे सर्वांना इथपर्यंतच्या गोष्टी सगळ्या? येस सर. यस, व्हेरी नाईस.
ओके, चला ठीक आहे. बाकी सर्वांना समजतंय. असं नाही की समजा असं होऊ नये की पहिल्या 10 मुलांना समजतंय किंवा पहिल्या 15 मुलांना समजतंय, बाकीच्या मुलांना समजत नाही. ऐश्वर्या समजतंय? यस. त्याच्यानंतर ओमकार, नेहा, मयुरी, सौरभ, तन्वी. येस सर. यस, व्हेरी गुड. ओके, चला तर या ठिकाणी बघा, डेल्टा यू इक्वल्स टू क्यू. याचा अर्थ काय होतोय? क्यू म्हणजे हीट आहे, बरोबर आहे. तर आपण जेवढी अमाऊंट ऑफ हीट त्या सिस्टीमला आपण सप्लाय करत आहोत, तर त्या हीटचा यूज कशासाठी होतोय? टू इन्क्रीज द इंटरनल एनर्जी. म्हणजे जेवढी अमाऊंट ऑफ हीट आपण सप्लाय करत आहोत, त्या हीटचं कशामध्ये युटिलायझेशन होतंय, कशामध्ये वापर होतोय? टू इन्क्रीज द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. वर्क डन करण्यामध्ये वापर होतोय का? वर्क डन करण्यामध्ये यूज होतोय का हीट? नाहीये, कारण की वर्क डनच 0 आहे. त्याच्यामुळे काय होतंय, जेवढी बी तुम्ही या ठिकाणी हीट युटिलाइज कराल, दॅट हीट विल बी युटिलाइज टू इन्क्रीज द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. लक्षामध्ये नीट पॉइंट ऑफ व्ह्यू हा कन्सेप्ट महत्वाचा आहे. जे पॉइंट ऑफ व्ह्यू हा पण कन्सेप्ट महत्वाचा आहे आणि बोर्डसाठी तो तुम्हाला समजलेलंच आहे. ओके, चला ठीक आहे. तर या ठिकाणी आता तुम्हाला काय फाइंड आउट करायचंय? हीट ट्रान्सफर. बघा क्वेश्चनला नीट वाचा. काय विचारलंय क्वेश्चन? ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर द हीट ट्रान्सफर इन आयसोकोरिक प्रोसेस. म्हणजे आयसोकोरिक प्रोसेस मध्ये क्यू ची व्हॅल्यू किती असते हे तुम्हाला फाइंड आउट करायचे. आता या ठिकाणी क्यू ची व्हॅल्यू डेल्टा यू असते. हा सर, इथपर्यंत गोष्ट क्लिअर झालेली आहे. मग मला सांगा या ठिकाणी, ओके, बट डेल्टा यू ची व्हॅल्यू काय असते? डेल्टा यू इक्वल टू असतं बघा NCV डेल्टा टी. आणि या डेल्टा टी ला मी NCV इंटू या ठिकाणी TF मायनस TI, कारण की डेल्टा टी आहे या ठिकाणी. ओके, एक मिनिट, रेकॉर्डिंगला स्टार्ट करतोय. हा, समजलं का इथपर्यंतचा पार्ट? डेल्टा यू इक्वल टू NCV डेल्टा टी असतं. आपण कुठं बघितलं होतं डेल्टा यू इक्वल टू NCV डेल्टा टी? यस, आयसोबॅरिक प्रोसेस मध्ये बघितलं होतं. दाखव तुम्हाला. ओके, लक्ष द्या इकडं. बघा, आयसोबॅरिक प्रोसेस मध्ये डेल्टा यू ची व्हॅल्यू बघा बरं या ठिकाणी. डेल्टा यू इक्वल टू, हा सॉरी, NCV डेल्टा टी. ओके, आठवालंय? हो का, इथं बघा, इथं डेल्टा यू इक्वल टू NCV डेल्टा टी असतात. मग या ठिकाणी डेल्टा यू म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी, आणि चेंज इन इंटरनल एनर्जी मी या ठिकाणी लिहिलेलं आहे NCV डेल्टा टी किंवा NCV TF मायनस TI. तर फायनली याला तुम्ही काय करा, इक्वेशन 1 नाव द्या आणि या ठिकाणी लिहा फ्रॉम इक्वेशन 1. तर फ्रॉम इक्वेशन 1 काय येईल रे या ठिकाणी? मी देऊ शकतो का? डेल्टा म्हणजे Q इक्वल्स टू NCV इंटू डेल्टा टी असं लिहू शकतो. सो दिस इज द फायनल एक्सप्रेशन फॉर द हीट ट्रान्सफर इन द आयसोकोरिक प्रोसेस. लक्षामध्ये फॉर्म्युला हीट ट्रान्सफर्ड इन द आयसोकोरिक प्रोसेस Q इक्वल्स टू NCV डेल्टा टी आलेला आहे. ओके, तर याच्या खाली तुम्हाला फायनल लिहायचंय. दिस इज द फायनल एक्सप्रेशन फॉर final expression for heat transfer in isocoric process. Heat transferred in isocoric process. ओके, चला ठीक आहे. सर्वांनी याला व्यवस्थित लिहून घ्या. तोपर्यंत मी रेकॉर्डिंगला पॉज करतो. आणि तर पुढचा जो क्वेश्चन आहे बघा, सायक्लिक प्रोसेस काय असतं हे आपल्याला डिस्कस करायचंय. क्वेश्चनला 2 मार्काचा क्वेश्चन आहे. कधी कधी याच्यावर पण 2 मार्काचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, टायटलला एक्सप्लेन सायक्लिक प्रोसेस विथ नीट लेबल्ड PV डायग्राम. 2 मार्काचा क्वेश्चन आहे. एक्सप्लेन सायक्लिक प्रोसेस with neat labeled PV diagram. Okay, with neat labeled PV डायग्राम. ओके, इंपॉर्टेंट क्वेश्चन आहे आणि हा क्वेश्चन चलिए भैया 2 मार्क के लिए पूछा जा सकता है. ओके, चला आता सायक्लिक प्रोसेस काय असतं हे तुम्हाला एक्सप्लेन करायचंय विथ द हेल्प ऑफ द नीट लेबल्ड डायग्राम. ओके, तर सर्वांचा आवडता या ठिकाणी चला ग्रीन कलर पेन चूज करतो
तर आता बघा सायक्लिक प्रोसेस काय असतं, सर्वात पहिले आपण काय करूया, पीव्ही डायग्राम ड्रॉ करूया, त्याच्यानंतर आपण काय करूया, याची डेफिनेशन लिहूया. समजा या ठिकाणी प्रोसेस आहे, बघा प्रोसेस आहे, सिस्टीम आहे ए कंडिशनला, त्याच्यानंतर सिस्टीम काय केलेली आहे, बी कंडिशनला गेलेली आहे, बी स्टेट तिने रीच केलेली आहे, आणि त्याच्यानंतर बी पासून ती सिस्टीम रिव्हर्स ए पोझिशनला आलेली आहे, कंडिशन ए तिने अचीव्ह केलेली आहे. बट कोणत्या मार्गानं, दुसऱ्या मार्गानं. पहिल्यांदा तिनं ए टू बी जो पाथ फॉलो केला तो दुसरा होता, त्याच्यानंतर बी टू ए हा दुसरा मार्ग आहे. म्हणजे सिस्टीम काय झालेली आहे, ए टू बी गेली, बी टू डबल त्याच पोझिशनला आलेली आहे, म्हणजे ए पोझिशनला आलेली आहे. मीन्स सिस्टीम कम बॅक टू इट्स इनिशियल स्टेट. इंग्लिश मध्ये त्याला काय म्हणायचं, सिस्टीम कम बॅक टू इट्स इनिशियल स्टेट. म्हणजे सिस्टीम यार बघा इनिशियल स्टेटला येते. आता ही इंग्लिश एवढी सिंपल इंग्लिश सर्वांना माहित आहे. तर या ठिकाणी प्रेशर असतं, या ठिकाणी व्हॉल्यूम VI, या ठिकाणी VF, इथं प्रेशर PI आणि इथं प्रेशर PF असतं. ओके, मेन उद्देश काय बघा, या ठिकाणी सिस्टीम कंडिशन ए ला म्हणजे तिच्या ओरिजिनल पोझिशनला आली पाहिजे, ही कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे, तरच अशा सिस्टीमला आपण काय म्हणायचं, यस काय म्हणायचं, सायक्लिक प्रोसेस म्हणायचं. अशा थर्मोडायनामिक प्रोसेसला आपण काय म्हणायचं, सायक्लिक प्रोसेस म्हणायचं. ओके, हा डेफिनेशन लिहा आता थर्मोडायनामिक प्रोसेसची. ही झाली पीव्ही डायग्राम. त्याच्यानंतर डेफिनेशन लिहा, डेफिनेशन ऑफ द थर्मोडायनामिक सायक्लिक प्रोसेस. अ थर्मोडायनामिक प्रोसेस दॅट रिटर्न्स, ओके राईट डाऊन, माझ्यासोबत लिहून घ्या. पहिल्यांदा ठीक आहे पीव्ही डायग्राम ड्रॉ करा रे. हा ठीक आहे, पहिल्यांदा पीव्ही डायग्राम ड्रॉ करा या ठिकाणी. यस केली ड्रॉ. ओके चला ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला डेफिनेशन बघायची आहे सायक्लिक प्रोसेसची. सो राईट डाऊन द डेफिनेशन. अ थर्मोडायनामिक प्रोसेस, अ थर्मोडायनामिक प्रोसेस thermodynamic process that returns a system, that returns a system to its initial state, to its initial state, to its initial state is called cyclic process, is called, याला काय म्हणतो आपण, is called cyclic process. ओके, is called as the cyclic process. चला डेफिनेशन सर्वांना समजली आहे. येस सर. ओके चला आता या ठिकाणी बघा, सायक्लिक प्रोसेस आहे, सिस्टीम त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येते, म्हणजे सिस्टीम ए टू बी गेली, त्याच्यानंतर बी टू ए आलेली आहे. तर अशा सिस्टीमला किंवा अशा प्रोसेसला आपण काय म्हणलेलं आहे, कशा, अशा. ओके, अशा प्रोसेसला आपण काय म्हणलेलं आहे, सायक्लिक प्रोसेस म्हणलेला आहे. तर मला सांगा आता फ्रॉम द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. ओके, आता एक गोष्ट, एक मिनिट मला लक्षात द्या, या ठिकाणी एक मिनिट लक्ष द्या. जर समजा सिस्टीम त्याच पोझिशनला येत असेल तर त्याची इंटरनल एनर्जी काय असते रे, कॉन्स्टंट असते, बरोबर आहे. या ठिकाणी इंटरनल एनर्जी काय असते, कॉन्स्टंट असते. आणि जर समजा एखादी गोष्ट कॉन्स्टंट असेल तर त्याच्यातला जो चेंज असतो, म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी काय येणार आहे, झिरो येणार आहे, बरोबर आहे. इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट आहे कारण की सिस्टीम त्याच पोझिशन पासून डबल त्याच पोझिशनला येत आहे, म्हणजे त्याची इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट आहे, म्हणजे चेंज, त्याच्यामधला जो चेंज आहे ऑफकोर्स झिरो येणार आहे, कारण की कॉन्स्टंट असल्यामुळं. अरे आयसोथर्मल प्रोसेस मध्ये आपण टी कॉन्स्टंट घेतलं, मग डेल्टा टी काय लिहिलं, झिरो लिहिलं. आयसोबॅरिक प्रोसेस मध्ये आपण प्रेशर कॉन्स्टंट लिहिलं, तर डेल्टा पी काय केलं, आपण झिरो घेतलं. आयसोकोरिक प्रोसेस मध्ये आपण व्हॉल्यूम कॉन्स्टंट लिहिलं, तर चेंज इन व्हॉल्यूम काय लिहिलं, आपण झिरो लिहिलं. तसंच या ठिकाणी मला सांगा, सिस्टीमची इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट असेल तर चेंज इन इंटरनल एनर्जी काय असतं, ऑफकोर्स झिरो असेल, बरोबर आहे. डेल्टा यू इक्वल्स टू झिरो. तर फ्रॉम द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स बघा बरं या ठिकाणी. ओके, फ्रॉम द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स बघा या ठिकाणी. ओके,
डेल्टा यू इक्वल्स टू काय असतं, डेल्टा यू इक्वल्स टू क्यू मायनस डब्ल्यू. डेल्टा यू ची व्हॅल्यू 0 पुटअप करा तर 0 इक्वल्स टू क्यू मायनस डब्ल्यू. तर या ठिकाणी क्यू इक्वल्स टू काय झालेला आहे, डब्ल्यू झालेला आहे. म्हणजे जेवढी अमाऊंट ऑफ हीट तुम्ही सप्लाय करताय तर त्या हीटचं कशामध्ये, वर्क डन मध्ये कन्व्हर्जन होते. कारण की चेंज इन इंटरनल एनर्जी 0 असल्यामुळे इंटरनल एनर्जी या ठिकाणी कमी किंवा जास्त होत नाहीये. येथे लक्षामध्ये तुमच्या, यस, इंटरनल एनर्जी सिस्टीमची कमी किंवा जास्त, यस, म्हणजे क्यू इक्वल्स टू काय आलेला आहे, डब्ल्यू आलेला आहे. तर याचं जे एक्झाम्पल आहे, वर्किंग ऑफ ऑल हीट इंजिन इज अ सायक्लिक प्रोसेस. आता याचं जे एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल बी लिहून घ्या. सगळ्यात शेवटी घेतो एक्झाम्पल. एक्झाम्पल ऑफ द सायक्लिक प्रोसेस, वर्किंग ऑफ ऑल हीट इंजिन्स. वर्किंग ऑफ ऑल हीट इंजिन्स. जेवढे बी हीट इंजिन आहेत तर त्याचं जे वर्किंग आहे ते कशावर असतं, सायक्लिक प्रोसेसवर डिपेंड असतं. वर्किंग ऑफ ऑल हीट इंजिन्स. डिझेल इंजिन किंवा पेट्रोल इंजिन नाही, हीट इंजिन. म्हणजे जे आता आउटडेटेड इंजिन्स आहेत तर त्या इंजिनचं जे वर्किंग आहे, आता आपण हीट इंजिन जास्त वापरत नाहीये. ओके, आता आपलं कोणतं इंजिन असतं, एक तर डिझेल इंजिन असतं, त्याच्यानंतर पेट्रोल इंजिन असतं. यस, सायक्लिक प्रोसेस. ओके, आय होप सर्वांना समजलं असेल आजचं लेक्चर, सायक्लिक प्रोसेस. चला, याला तुम्हाला आता लिहून घ्यायचंय. आपल्याकडे 4 मिनिटं बाकी आहेत. 4 मिनिटांमध्ये व्यवस्थितपणे लिहून घ्या. ओके, याला मी पॉज करतोय रेकॉर्डिंगला.